नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 4 ऑडिट अंडर कॉम्प्युटराइज इन्फॉर्मेशन सिस्टम CIS एन्व्हायरमेंट. मागील लेक्चरला आपण स्पेशल ॲस्पेक्ट्स ऑफ CIS ऑडिट एन्व्हायरमेंट याचा अभ्यास आपण केला. यानंतर पुढील पॉईंट आपला आहे इंटरनल कंट्रोल इन अ CIS एन्व्हायरमेंट. Internal control is an essential prerequisite for efficient and effective management of any organization. Basically, they are the policies and procedures adopted by a management to achieve the entity specific objective like physical verification of asset, periodic review and reconciliation of accounts, specific control on computer generated data, etc. An internal control is a CIS system depend on the same principle as that of manual system. Thus, the plan of organization, delegation of power system, authorization, distribution of duties, etc. are determined on similar consideration as in a manual system. However, in a CIS environment, due to difference in approach, there is various other types of control which are quite specific to a CIS environment. In setting up an internal control system in a CIS environment, the overall CIS operation need to be broken down into defined subsystem and control established accordingly. Addressing each function separately to the auditor can place reliance on them. इंटरनल कंट्रोल सिस्टम जे आहे याचा CIS बरोबर काय संबंध आहे किंवा CIS मध्ये याचा कसा वापर केला जातो याचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपण करत आहोत. इंटरनल कंट्रोल इज ॲन इसेन्शियल प्रीरिक्विजिट फॉर इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ एनी ऑर्गनायझेशन. कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्हाला इफिशियंट आणि इफेक्टिव्हपणा जर आणायचं असेल तर इंटरनल कंट्रोल सिस्टम जे आहे ही अत्यंत आवश्यक आहे. बेसिकली दे आर द पॉलिसी and procedure adopted by management to achieve the entity specific objective. बेसिकली बिझनेसमध्ये अनेक प्रकारच्या पॉलिसी आणि प्रोसिजर या मॅनेजमेंटच्या माध्यमातून अचीव केल्या जातात. अनेक ऑब्जेक्टिव्ह असतात जसे की फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ असेट, असेटचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं, पिरियडिक रिव्ह्यू अँड रिकॉग्निशन ऑफ अकाउंट, रिकन्सिलेशन ऑफ अकाउंट, स्पेसिफिक कंट्रोल ऑन कॉम्प्युटर जनरेटेड डाटा. त्याचबरोबर स्पेसिफिक कंट्रोलच्या माध्यमातून जो डाटा जो आहे याला जनरेट केलं जातं. अँड इंटरनल कंट्रोल इन अ CIS सिस्टम डिपेंड ऑन द सेम प्रिन्सिपल ऑफ द मॅन्युअल सिस्टम. CIS जी आहे किंवा CIS सिस्टम जे आहे ही याचे काही प्रिन्सिपल जे आहे हे मॅन्युअल सिस्टमवरती डिपेंड असतात. दस द प्लॅन ऑफ ऑर्गनायझेशन, delegation of power system, authorization, distribution of duties, etc. विभिन्न प्रकारचे बिझनेसमध्ये जे प्लॅन आहे, डिलिगेशन ऑफ पॉवर आहे, सिस्टम ॲथोरायझेशन आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्युटीज एक्सेट्रा आर डिटर्मिन ऑन सिमिलर कन्सिडरेशन ॲज इन अ मॅन्युअल सिस्टम. यासाठी मॅन्युअल सिस्टमचा वापर केला जातो. हाऊएव्हर इन अ CIS एन्व्हायरमेंट, ड्यू टू डिफरन्स इन अप्रोच, देअर इन व्हेरियस अदर टाईप्स ऑफ कंट्रोल विच आर क्वाईट स्पेसिफिक टू अ CIS एन्व्हायरमेंट. आणि याच ज्या काही विभिन्न प्रकारच्या डिफरंट अप्रोच आहे या अप्रोचमध्ये व्हेरियस ज्या काही टाईप्स आहे या कंट्रोल करण्यासाठी स्पेसिफिक CIS एन्व्हायरमेंटचा वापर केला जाऊ शकतो. इन सेटिंग अप an internal control system in a CIS environment, the overall CIS operation need to be
broken down into definite subsystem and control establishment accordingly, addressing each function separately so that auditor can place reliance on them. ऑडिटर जो आहे या CIS इन्व्हायरमेंटचा वापर करून कम्प्युटरच्या माध्यमातून जी इंटरनल कंट्रोल जे आहे हे रिलायन्स करू शकतो किंवा त्याच्यावरती तो भरोसा करू शकतो. सेकंड पॉईंट आहे आपला पुढचा, बेसिक कंपोनंट्स. द बेसिक कंपोनंट्स दॅट कॅन बी डिफाईन्ड इन अ CIS इन्व्हायरमेंट आर. काय काय बेसिक कंपोनंट्स असतात इंटरनल CIS इन्व्हायरमेंटमध्ये? हार्डवेअर जे डोळ्याने दिसतं त्याला आपण हार्डवेअरच आपण म्हणतो, जसं CPU आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर्स, कीबोर्ड आहे. सॉफ्टवेअर यामध्ये जे दिसत नाही, ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन प्रोग्राम, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. नंतर तिसरा घटक पीपल, डाटा एंट्री ऑपरेटर जो ऑपरेट करतो. CIS ऑर्गनायझेशन, कम्प्युटर सिस्टममध्ये जे CIS आहे याचे ऑर्गनायझेशन आहे. एंड युजर वापरकर्ता. ट्रान्समिशन मीडिया यामध्ये जी विभिन्न प्रकारची माहिती जी आहे ही ट्रान्समिट केली जाते. ट्रान्समिट मीडिया जसं की विभिन्न प्रकारचे सॉफ्टवेअर, जसं की इंग्लिशचा ट्रान्सलेट मराठीमध्ये करणं किंवा विभिन्न प्रकारच्या एक्सेल शीटचा वापर करून आपण जी मीडिया आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ही ट्रान्समिट करत असतो. वन components have been identified, auditor must evaluate their reliability with respect to each types of error, irregularity that might occur. The reliability of a component is a function of the control that act on the component. A control is stated to be a set of activities designed to prevent, detect, or correct error of irregularities that affect the reliability of the components. The set of all components control is stated to be a set of activities designed to prevent, detect, or correct error or irregularities that affect the reliability of the components. The set of all control activities performed in a system constitution the control subsystem which a system is function. It is establish, execute, notify, and maintain control activities so that the reliability of the system is maintained at an acceptable level. In a computer system, may different types of control are used enhance components reliability. म्हणजे बेसिक कंपोनंट्समध्ये आपण जे 4 महत्त्वाचे कंपोनंट्स बघितले, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पीपल अँड ट्रान्समिशन मीडिया, यांना एकत्र करण्यासाठी अनेक प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज ह्या कम्प्युटर्समध्ये रन केलेल्या असतात आणि याचा वापर करून इंटरनल कंट्रोल सिस्टम जे आहे ही इफेक्टिव्ह यामध्ये बनवली जाते. नेक्स्ट पार्ट आपला आहे मेजर क्लासेस ऑफ कंट्रोल. मेजर क्लासेस ऑफ कंट्रोल दॅट द ऑडिटर मस्ट बी इव्हॅल्युएट आर. मेजर क्लासेस ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून जो ऑडिटर जो आहे या खालील गोष्टींचं इव्हॅल्युएट करतो किंवा इव्हॅल्युएशन यामध्ये आपल्याला करताना दिसून येतो. यामध्ये फर्स्ट आहे ऑथेंटिसिटी कंट्रोल. ऑथेंटिसिटी कंट्रोल आर एक्झरसाइज्ड टू व्हेरीफाय the identity of individual or process involved in a system. Example, password control, personal identification number, digital signature etc. Authenticity control म्हणजे CIS जे आहे या CISच्या माध्यमातून जी ऑथेंटिसिटी कंट्रोलचा वापर ऑडिटर यामध्ये करत असतो. Authenticity control are exercised to verify the identity of the individual
प्रत्येक व्यक्ती जे आहे याची ओळख करून देणं आणि प्रोसेस इन्व्हॉल्ड इन अ सिस्टम, ज्या काही प्रोसेस इन्व्हॉल्व केलेल्या आहे याचा एक वेगळी ओळख करून देण्यासाठी ॲथेंटिसिटी कंट्रोल वापरला जातो. जसे की आपण कम्प्युटरवर पासवर्ड टाकतो, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर टाकतो, डिजिटल सिग्नेचर करतो वगैरे वगैरे. ॲक्युरेसी कंट्रोल. ॲक्युरेसी कंट्रोल इन्शुअर दॅट द करेक्टनेस ऑफ डाटा. ॲक्युरेसीच्या माध्यमातून जो डाटा जो करेक्टनेस आहे अँड प्रोसेस इन अ सिस्टम, आणि याची जी सिस्टममध्ये जी प्रोसेस केली जाते यामध्ये ॲक्युरेसी कंट्रोल यामध्ये असतो. एक्झाम्पल, प्रोग्राम व्हॅलिडेशन चेक दॅट अ न्यूमरिक फील्ड कंटेन ओनली न्यूमरिक ओव्हरफ्लो, चेक कंट्रोल टोटल हॅज टोटल एक्सेट्रा. नंतर कंप्लीटनेस कंट्रोल. तिसरा पॉईंट, कंप्लीटनेस कंट्रोल अटेम्प्ट टू इन्शुअर दॅट नो डाटा इज मिसिंग अँड दॅट ऑल प्रोसेसिंग इज कॅरीड थ्रू टू इट्स प्रॉपर कन्क्लुजन. म्हणजे कंप्लीटनेस कंट्रोल ॲक्टच्या माध्यमातून विभिन्न प्रकारचा जो डाटा जो आहे इन्श्युअर केला जातो आणि डाटा मिस होणार नाही आणि ऑल प्रोसेसिंग ज्या असतील या कॅरीड थ्रू प्रोसेस कन्क्लुजनमध्ये होतील. एक्झाम्पल, प्रोग्राम व्हॅलिडेशन चेक आणि सिक्वेन्स चेक एक्सेट्रा. नेक्स्ट वन, redundant control. Redundant control system to ensure that data is proceed only once. redundant control सिस्टमच्या माध्यमातून याची खात्री केली जाते की डाटा एकदाच प्रोसीड केलेला आहे. एक्झाम्पल, बॅच कॅन्सलेशन, स्टॅम्प, सर्क्युलेशन एरर फाईल एक्सेट्रा. फिफ्थ पॉईंट, प्रायव्हसी कंट्रोल. प्रायव्हसी कंट्रोल इन्शुअर दॅट डाटा इज प्रोटेक्टेड फ्रॉम इनॲडव्हर्टंट ऑर ऑथोराइज डिस्क्लोजर. प्रायव्हसी कंट्रोलच्या माध्यमातून जो डाटा जो आहे हा प्रोटेक्ट केला जातो फ्रॉम इनॲडव्हर्टंट ऑर अनऑथोराइज डिस्क्लोजरच्या माध्यमातून. एक्झाम्पल, क्रायफोटोग्राफ, डाटा कॉम्पॅक्शन, इंटरफेस कंट्रोल एक्सेट्रा. नेक्स्ट वन, ऑडिट ट्रायल कंट्रोल. Audit trial control ensure traceability of all events occurred in system. This record is needed to answer queries, fulfill statutory requirement, minimize irregularities, detect the consequence of a error, etc. The accounting audit trial show the source and nature of data and process that update the database. The operation audit trial maintains a record of attempt or actual resource consumption within a system. 7. Existence control. Existence control attempt to ensure the ongoing availability of all system resources. Example, database dump and long for recovery purpose, duplicate hardware, preventive maintenance, checkpoint and restart control. 8 number, asset safeguarding control. Asset safeguarding control attempt to ensure that all resources within a system are protected from destruction or corruption. Example, physical barriers, laboratories, etc. Effectiveness control. Effectiveness control attempt to ensure that system achieve their goals. Example, monitoring of user satisfaction, post audits, periodic cost benefit analysis, etc. Efficiency control. Efficiency control attempt to ensure that system use minimum resources to achieve its goal. म्हणजे हे जे काही 4 मेजर क्लास ऑफ कंट्रोल बघितले, या मेजर क्लास ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून ऑडिटर जो असतो विभिन्न प्रकारचे जे फंक्शन्स ऑडिटमध्ये वापरले जातात यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. जसं की इफिशियन्सी कंट्रोल. इफिशियन्सीमध्ये एखाद्या रिसोर्स जे आहे याचं काही अचीव गोल करायचं त्याला असेल तर या इफिशियन्सी कंट्रोलच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये डाटा फिल करून त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं. किंवा इफेक्टिव्हनेस कंट्रोल. काही गोष्टी इफेक्टिव्हनेस असतात, एखाद्या गोष्टीची एक मर्यादा असते, त्या मर्यादेच्याला आपण जसं सिक एम्प्लॉई म्हटलो, सिक एम्प्लॉईप्रमाणे इफेक्टिव्हनेस कंट्रोलसाठी
प्रत्येकाची एक इफेक्ट जो आहे हा किती असावा हे कंट्रोल केलं जाऊ शकतो. ॲसेट सेफगार्डिंग कंट्रोल. ॲसेट सेफगार्डिंग कंट्रोल ॲटममध्ये जे विभिन्न प्रकारचे रिसोर्स असतील यांना प्रोटेक्ट करणं, डिस्ट्रक्शन और करप्शन करणं यासाठी या गोष्टींचा वापर यामध्ये केला जातो. एक्झिस्टन्स कंट्रोलच्या माध्यमातून यामध्ये ज्या ऑनगोईंग अवेलेबिलिटी असतात या रिसोर्सच्या माध्यमातून यांना कंट्रोल केलं जातं. अशा विभिन्न प्रकारच्या ज्या काही ॲक्युरसीज असतील, कम्प्लिटनेस असतील, नंतर रिडेंडरी असतील, ॲथेंटिसिटी असतील, प्रायव्हसी असतील, ऑडिट ट्रायल असतील, या सर्व गोष्टी या माध्यमातून कंट्रोल केल्या जातात. यानंतरचा राहिलेला भाग पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.